नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या एन डी पांढरे एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये. पहा मुलांनो, तुम्ही कुठे राहता? एखाद्या ठिकाणी. ते ठिकाण कुठं आहे? एखाद्या गावात किंवा एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी. तो जिल्हा कुठे आहे? महाराष्ट्रात. आणि महाराष्ट्र हे कुठं आहे? भारतात. म्हणून आपण आज इयत्ता चौथीची मराठीची चौथी कविता पाहणार आहोत. भारतात या कवितेचे कवी आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे थोर संत आपल्या भारतात म्हणजे भारतात होऊन गेले. त्यांनी समाजातील लोकांना समतेची, एकतेची, बंधुभावाची शिकवण दिली आणि आपले भारतातील जे तरुण आहेत ते कसे असावेत, उद्योगी असावेत अशी त्यांनी शिकवण पण दिली. आणि परत त्यांनी देवाची सेवा घडू देत असे विविध विचार, विविध मत त्यांनी या समाजातील लोकांना सांगितले. म्हणून राष्ट्रसंत हे थोर समाजसुधारक म्हणून पण ओळखले जातात. या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, देवरची असा दे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. पहा मुलांनो, या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देवापाशी काय विनवणी केली किंवा काय विनंती केली? या भारतात नित्य बंधुभाव वसू दे. म्हणजे या भारतातले जे सर्व लोक आहेत ते कसे राहावेत? एक भावाभावाप्रमाणे. भावाभावात जे प्रेम असतं ते सर्व या भारतातील लोकांमध्ये ते प्रेम असू देत. भावाभावाप्रमाणे प्रेम असू दे. या भारतातील लोकांमध्ये भावाभावाप्रमाणे प्रेम असू दे असं संत तुकडोजी महाराजांनी म्हटलं आहे. असा वर दे हे ईश्वरा, हे परमेश्वरा, असा वर दे की हे भारतातील लोक बंधुभावाप्रमाणे राहू दे या भारतात. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. आणि आपल्या भारतात अनेक जाती धर्माचे, पंथाचे लोक राहतात. हे सर्व पंथ संप्रदाय, जे संप्रदाय जातीचे लोक राहतात ते सर्व काय एका मताने राहू दे, एकजुटीने राहू दे. त्यांच्या विचारामध्ये किंवा त्यांच्यामध्ये मतभेद, भांडणं होऊ देऊ नकोस. हे सर्व लोक बंधुभावाप्रमाणे, भावाभावाप्रमाणे त्यांच्यामध्ये प्रेम असू दे आणि त्यांच्यात मतभेद, भांडण, तंटा, कलह, मतभेद नसू दे. ही प्रार्थना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज करतात. आणि या भारतातील लोकांना पण ते हे समजून सांगतात की तुम्ही बंधुभावाप्रमाणे या भारतात राहा आणि सर्व जाती धर्माचे, संप्रदायाचे लोक जरी असले तरी तुम्ही सर्वजण बंधुभावाप्रमाणे एकजुटीने राहा, भांडणं तंटा करू नका. हे असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या कडव्यातून आपल्याला सांगतात. नांदोत सुखे गरीब आमिर एकमतानी, मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी, स्वातंत्र्य सुखा या सकला माझी वसू दे, देवरची असा दे. आता इथं काय सांगतात संत तुकडोजी महाराज? नांदोत सुखे गरीब आमिर एकमतानी. या भारतात लोक कसे आहेत? कोण गरीब आहे, कोणी श्रीमंत आहेत. हे सर्व गरीब श्रीमंत लोक कसे एकमताने, एकजुटीनं, एकतेने राहू देत. आणि हे सर्व लोक कसे असू देत? सुखी असू देत. गरीब पण सुखी असला पाहिजे आणि श्रीमंत पण सुखी असला पाहिजे असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं म्हणणं होतं. म्हणूनच त्यांनी इथं मांडलं आहे की नांदोत सुखे गरीब आमिर एकमतानी. म्हणजे सर्व जे लोक आहेत भारतात राहणारे ते सर्व एकमताने राहू देत आणि सर्व लोक
सुखी राहू देत. मग ते गरीब राहोत की श्रीमंत राहोत, सर्वजण सुखाने एकमताने या भारतात राहिले पाहिजे. मग हिंदू असो वा ख्रिश्चन वा हो इस्लामी. म्हणजे मग भारतात हिंदू धर्माचा राहो की मुस्लिम धर्माचा राहो की ख्रिश्चन धर्माचा राहो, जे कोणत्याही धर्माचे असतील लोक, ते सर्व लोक कसं राहिले पाहिजेत, सुखाने राहिले पाहिजेत आणि एकमताने राहिले पाहिजेत. एकमेकांच्या भावभावना विचार समजून घेऊन एकमताने या भारतात हे लोक राहिले पाहिजेत. जरी धर्म त्यांचा वेगळा असला तरी ते एक भारतीयच आहेत असे समजून त्यांनी एकमताने या भारतात राहिले पाहिजे. स्वातंत्र्य सुखा या सकला माझी वसू दे, दे वरची असा दे. आणि या भारतात जे धर्म जाती संप्रदायाचे लोक राहणारे आहेत ते सर्व काय आहेत, स्वतंत्र आहेत. सर्वांना राहण्याचे फिरण्याचे सर्व प्रकारचे स्वातंत्र्य या भारतात मिळाले आहे. म्हणूनच या भारतात सर्व जाती धर्माचे लोक सुखानं समृद्धीनं आनंदाने राहतात. सर्वांना या स्वातंत्र्याचा उपयोग झाला पाहिजे आणि सर्वजण स्वतंत्रपणे या भारतात सुखानं राहिले पाहिजे असा वर दे हे परमेश्वरा. हे देवा, तू सर्वांना असा वर दे की सर्वजण या भारतात सुखाने राहिले पाहिजेत आणि यांच्यात मतभेद असू देऊ नकोस आणि सर्वांना या सुखाचा उपयोग घेऊ दे आणि सर्वजण एकतेने एकमताने या भारतात राहू दे असा वर दे. म्हणून हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परमेश्वराला ही मागणी करत आहेत. पुढे पहा. सकळा सकळो मानवता राष्ट्रभावना, हो सर्व स्थळी मिळूनी समुदाय प्रार्थना, उद्योगी तरुण वीर शीलवान दिसू दे, दे वरची असा दे. पहा मुलांनो, पुढे काय सांगितले संत तुकडोजी महाराजांनी, सकळा सकळो मानवता राष्ट्रभावना. जे भारतात राहणारे लोक आहेत त्या सर्व लोकांना काय कळू दे, मानवता. मानवता म्हणजे काय, माणुसकी. माणुसकी म्हणजे काय, जे एकमेकाच्या दुःखात सहभागी होतात, दुःखाचे सर्वांचे दुःख सांभाळून घेतात, दुःखामध्ये त्यांना सांभाळून घेतात, एकमेकांचा द्वेष करत नाहीत. ही मानवता, हा मानवता धर्म सकळांना कळू दे आणि या भारतातील सर्व लोकांमध्ये काय राष्ट्रभावना निर्माण कर. म्हणजे सगळ्यांच्या मनात राष्ट्रभावना असली पाहिजे, मानवता असली पाहिजे. या भारतात राहणाऱ्या लोकांमध्ये मानवता राष्ट्रभावना ही भावना निर्माण झाली पाहिजे. हो सर्व स्थळी मिळून समुदाय प्रार्थना. ज्या कोणी धर्माचे जातीपंथाचे लोक आहेत ते त्यांच्या प्रार्थनास्थळी जाऊन समुदायाने म्हणजे एकत्रितपणे जाऊन प्रार्थना करू देत किंवा प्रार्थना त्यांनी करावी की सर्व संप्रदाय मिळून आपापल्या प्रार्थनास्थळी जाऊन आपापल्या धर्म मंदिरात जाऊन त्यांनी सर्वांनी मिळून सामुदायिकरित्या प्रार्थना केली पाहिजे किंवा करावी. उद्योगी तरुण वीर शीलवान दिसू दे. आणि जे तरुण आहेत भारतातील जे तरुण आहेत ते तरुण कसे राहिले पाहिजेत, उद्योगी म्हणजे काम करणारे, कष्ट करणारे, मेहनत करणारे तरुण या भारतात दिसले पाहिजेत, राहिले पाहिजेत. उद्योगी तरुण वीर शीलवान दिसू दे. आणि हे तरुण कसे राहिले पाहिजेत, उद्योगी वीर. वीर म्हणजे काय, शूरवीर, एखाद्या संकटावर मात करता यावी असे हे वीर या भारतात असले पाहिजे. शीलवान म्हणजे काय मुलांनो, चारित्र्यवान. त्यांची वागणूक कशी असली पाहिजे, चांगली असली पाहिजे. परस्त्रीला पण ते आपल्या माता भगिनी समान मानले पाहिजेत. म्हणूनच इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेत की
उद्योगी तरुण वीर शिलवान दिसू दे. हे भारतातील जे तरुण आहेत ते कसे दिसले पाहिजेत? उद्योगी, सदा कामात असले पाहिजेत. आणि ते कसे शूरवीर पराक्रमी असले पाहिजेत. आणि शीलवान, चारित्र्यवान असले पाहिजेत. हे असा वर दे तू. हे परमेश्वरा, हे ईश्वरा, तू असा वर दे की या भारतात राहणाऱ्या लोकांना मानवता, राष्ट्रभावना त्यांच्या मनामध्ये असू दे. आणि सर्वजण आपल्या आपल्या प्रार्थनास्थळी एकत्र येऊन सामुदायिक प्रार्थना करावीत सर्वांनी. आणि जे या भारतातील तरुण आहेत ते तरुण कसे उद्योगी, पराक्रमी, शूरवीर आणि चारित्र्यवान, शीलवान असू दे. हे असा वर दे या भारतातील लोकांना. तू असा वर दे की ज्याच्यामध्ये मानवता असली पाहिजे, राष्ट्रभावना असली पाहिजे. सर्वांनी मिळून ईश्वराची प्रार्थना करावी. आणि जे हे तरुण आहेत भारतातील ते कसे उद्योगी, वीर, शूर आणि शीलवान असू दे. हे असा वर दे तू या भारतातील लोकांना, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. हा जाती भाव विसरुनिया एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी, खळ निंदका मनेही सत्य न्याय वसू दे, देवरची असा दे. पहा मुलांनो, आता इथं काय सांगतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज? हा जाती भाव विसरुनिया एक हो हम्मी. म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक आपल्या भारतात राहतात. आणि हे सर्व जातीपंथाचे लोक त्यांचा जाती म्हणजे आपला हा धर्म विसरून आम्ही सर्व हे एक भारतीय आहोत, असा वर तू त्यांना दे की हे सर्व आपला जातीचा धर्म, आपल्या जातीचा जो हे आहे तो विसरून आपण सर्व एक भारतीय आहोत. जातीभेद हा न मानता आपण सर्व एक भारतीय आहोत, अशी भावना तू त्यांच्या मनात निर्माण कर. आणि त्यांच्या मनात जी अस्पृश्यतेची भावना आहे ती तू त्यांच्या मनातून समूळ नष्ट कर. भारतातूनच नाही तर जगातून सुद्धा ही अस्पृश्यतेची भावना तू नष्ट कर, असा वर दे. हे ईश्वरा, तू असा वर दे की सर्व जातीपंथाचे लोक आपला जातीचा भेदभाव विसरून एक राहिले पाहिजेत. भारतीय आहोत म्हणून असे एक राहिले पाहिजेत. आणि भारतातच नाही तर जगातून सुद्धा हा अस्पृश्यतेचा धर्म तू नष्ट कर, असे ईश्वराला म्हणत आहेत. खळनिंदका मनेही सत्य न्याय वसू दे. खळनिंदका म्हणजे काय? जे दुर्जन निंदक असतात, जे एकमेकांबद्दल वाईट बोलत असतात, त्यांच्या मनातही सुद्धा देवा तू सत्य म्हणजे जे खरे आहे तेच बोलण्याचं त्यांना वर दे. आणि त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांच्या मनात सुद्धा तू न्याय म्हणजे काय? जे खरे आहे तेच सांगण्याचा त्यांना तू वर दे. आणि हे जे त्यांच्यातली जी वाईट प्रवृत्ती आहे ते नष्ट कर, असे सुद्धा संत तुकोजी महाराज इथे सांगतात. सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीया परी, ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी, तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे, देवरची आसा दे. बघा, आता इथं खूप सुंदर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या कवितेतून वर्णन केले आहे. सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीया परी. आणि जे हे भारतातले जे लोक आहेत, जे आपल्या घरात राहतात, ते घरामध्ये कसं वातावरण निर्माण झालं पाहिजे, कसं सौंदर्य असलं पाहिजे घरामध्ये. जे सौंदर्य, जे सुख स्वर्गामध्ये असते ते सुख, ते सौंदर्य, ते सुंदरता सर्वांच्या घरात असू दे. स्वर्गासारखी सुंदरता सगळ्यांच्या घरात निर्माण होऊ दे, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी. आणि जे बाहेरील परकी लोकांची भीती, संकट जे आपल्या देशावर येतात, ते बाहेरचे संकट नष्ट होऊ देत. म्हणजे त्यांची भीती, परकीयांची जी भीती आहे, त्यांच्यापासून आपल्यावर भारतावर होणारे जे संकट आहेत ते सुद्धा तू नष्ट करू
म्हणजे नष्ट होऊ देत. आणि ते भीती, ते संकटे जर नष्ट झाली तर भारतातील लोक सुखी होतील आणि सर्वांच्या घरात सुख शांती समृद्धी राहील. जसे स्वर्गामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य राहते, तसेच भारतातील सर्वांच्या घराघरामध्ये स्वर्गासारखी सुंदरता राहू दे, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे, देवरची आसा दे. आणि हे ईश्वरा, तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे, आणि माझ्या हातून सदा सर्वदा म्हणजे सर्व काळ सर्व वेळा तुझीच सेवा घडू देत. माझ्या हातून सर्व तुझेच कामे घडू देत, असा वर दे देवा. मला असा वर दे की जो काही माझा दिवसाचा वेळ आहे तो तुझ्या सेवेत माझा वेळ जाऊ दे, असा वर मला तू दे हे ईश्वरा. असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की माझा जो काही वेळ आहे तो वेळ फक्त तुझ्याच सेवेत तुझ्याच नामस्मरणात जाऊ दे, असा वर ते ईश्वराकडे मागतात. या कवितेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्याला एक संदेश दिला आहे की आपण सर्वजण बंधुभावाप्रमाणे राहिले पाहिजे. जाती संप्रदाय असा भेदभाव न मानता एकमताने एकजुटीने राहिले पाहिजेत. आणि या भारतात जे गरीब श्रीमंत आहेत ते सुद्धा एकमताने राहिले पाहिजेत आणि सर्वांना स्वातंत्र्याचा उपभोग घेता आला पाहिजेच. आणि या भारतात राहणाऱ्या लोकांच्या मनात मानवता राष्ट्रभावना ही निर्माण होऊ देत, अशी प्रार्थना ईश्वराकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज करतात. आणि सर्वांनी एकत्र येऊन देवाची प्रार्थना केली पाहिजे, असे सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात. परत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की या भारतातील तरुण कसे दिसले पाहिजेत, उद्योगी. आणि हे तरुण कसे दिसले पाहिजेत, उद्योगी, सदा कामात मग्न असणारे तरुण या भारतात दिसले पाहिजेत. हे तरुण कसे असले पाहिजेत, उद्योगी असले पाहिजेत, वीर असले पाहिजेत आणि शीलवान चारित्र्यवान सुद्धा असले पाहिजेत, असा वर तू या भारतातील लोकांना दे, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात. कोणत्या कोणत्या प्रकारचे वर मागतात पहा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या भारतातील लोकांसाठी. त्यांच्या मनात बंधुभावाची एकतेची भावना दिसू दे. सर्वांची गरिबी म्हणजे सर्व गरीब श्रीमंत एकमताने राहू दे. सकळांना स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ दे, असा वर दे. सर्वांच्या मनात मानवता राष्ट्रभावना निर्माण होऊ दे. आणि या भारतात जे तरुण आहेत ते तरुण उद्योगी असू देत, वीर असू देत, शीलवान चारित्र्यवान असू देत, असा वर ते ईश्वराकडे मागतात. आणि या भारतात राहणाऱ्या लोकांनी सर्व जातीभाव विसरून एकमताने एकजुटीने राहिले पाहिजेत. अस्पृश्यता भारतातूनच नाही तर सर्व जगातून नष्ट होऊ दे, ही सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देवापाशी प्रार्थना केली आहे. आणि जे वाईट खळनिंदक म्हणजे वाईट प्रवृत्तीचे वाईट विचाराचे लोक आहेत त्यांच्या मनातील वाईट विचार नष्ट होऊ दे आणि त्यांच्या मनात सत्य न्यायाची भावना निर्माण कर, हे सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बघा किती यांच्या मनात किती सर्वांबद्दल माया प्रेम आहे ह्या वाक्यातून इथं कळतं. जे वाईट आहेत जे दुष्ट आहेत त्यांचे सुद्धा मनातलं दुष्ट वाईट प्रवृत्ती निघून जाऊ दे, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ईश्वरापाशी प्रार्थना करतात आणि असा वर दे म्हणून सांगतात. त्यांची वाईट प्रवृत्ती वाईट विचार दूर होऊन जाऊ देत आणि त्यांच्या मनात सत्य न्याय वसू दे, हे सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रार्थना ईश्वराकडं अशी प्रार्थना करतात. आणि या भारतात राहणाऱ्या सर्व घराघरामध्ये स्वर्गासारखी सुंदरता स्वर्गासारखे सुख सगळ्यांच्या घरात राहू दे, हे अशी सुद्धा प्रार्थना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या कवितेत करतात. आणि स्वतःचा जो वेळ आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जो वेळ आहे, जो त्यांचा दिनक्रम आहे, तो सर्व दिनक्रम सर्व वेळ फक्त ईश्वराची सेवा घडू देत माझ्या हातून, असा वर तू मला दे हे परमेश्वरा, असे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
ईश्वराकडं मागणे मागतात आणि हे सर्व मागणं सर्वांसाठी आहे, त्यांच्या एकट्यांसाठी नाही. पहा मुलांनो, ही कविता फार महत्त्वाची आहे. या कवितेवर प्रश्न उत्तर नसले तरीसुद्धा ही कविता आपल्याला या अभ्यासक्रमात ठेवण्यात आलेली आहे. कशामुळं की या कवितेतून तुम्हाला चांगले विचार, चांगल्या भावना हे निर्माण झाल्या पाहिजेत आणि तुम्हीसुद्धा कसे एकमताने एकजुटीने राहिले पाहिजे. जाती धर्माचा भेदभाव मतभेद करून न करता अस्पृश्यतेची भावना न बाळगता सर्वांशी बंधुभावाप्रमाणे एकमताने राहिले पाहिजेत. यासाठी ही कविता तुम्हाला अभ्यासात ठेवण्यात आली आहे. आणि तुम्हीसुद्धा कसे मानव घडले पाहिजेत. सदा उद्योगी, सदा कामात असणारे, वीर आणि शीलवान, चारित्र्यवान असे तुम्ही घडले पाहिजेत. ही सुद्धा भावना त्यांनी या कवितेतून तुम्हाला सांगितली आहे. आणि सर्वांनी अस्पृश्यता ही समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जे वाईट आहेत, ज्यांचं आहेत त्यांनासुद्धा आपण आपलेसे मानले पाहिजे. मग आज तसं जर केलं तर आपण त्यांच्या मनातील वाईट प्रवृत्ती निघून जाईल आणि त्यांच्या मनात जी वाईट प्रवृत्ती आहे ती सुद्धा ईश्वराने नष्ट करावी. ही सुद्धा प्रार्थना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी इथे केलेली आहे. पहा मुलांनो, ही कविता तुम्हाला जर समजली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना पण पाहायला सांगा.